न न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातु न वा पंचकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंद रूपम रूपः शिवोहम शिवोहम. मी पंचवायूचे जे प्रकार आहेत, त्या दिवशी आपण 5 मुख्य आणि 10 उपवायू आपण ऐकले होते. 7 धातू आपण ऐकले होते, सप्तधातू. ते म्हणजे मी नाही. मी त्याहून निराळा आहे, मी वेगळा आहे, मी त्याहून पलीकडे आहे, मी श्रेष्ठ आहे. मी पंचकोश म्हणजे 5 कोश म्हणून जे लेयर्स आहेत ते सुद्धा मी नाही. आणि वाक्पाणिपादम म्हणजे हात, पाय, तोंड आणि उपस्थ आणि पायू. पायू म्हणजे आपले एक्सक्रीशनवाले अवयव आणि जेनिटल्स. हे अवयव जे आहेत ज्यांनी आपण कर्म करतो, कर्मेंद्रिया म्हटलं ह्या सगळ्यांना, 5 ती कर्मेंद्रिया म्हणजे सुद्धा मी नाही. तर मी सच्चित आनंद स्वरूप, प्रत्यक्ष आनंद, परब्रह्माचा आनंद, कॉन्शियसनेस, ब्लिस, तो शिव आहे. आता इथे ना शिव म्हणजे तो काही महादेववाला शिव नाही आहे. जनरली आपण शिव म्हटलं ऐकलं की आपल्याला महादेव डोळ्यासमोर उभे राहतात. तर ह्या ज्या 3 एनर्जीज आहेत, लाईट, लव्ह अँड पॉवर. पॉवर इज शिवा, लाईट इज ब्रह्मा, बुद्धी, इंटेलिजन्स, आणि लव इज फॅकल्टी ऑफ विष्णू. तर हे 3 इंटेलिजन्स, लव्ह अँड पॉवर, हे 3 आपले देव आहेत. आणि त्याच्याहून पलीकडे हा परब्रह्म शक्ती आहे. ती परब्रह्माचा इथे उल्लेख केलेला आहे. शिवोहम शिवोहम म्हणजे इथे शिवोहम, मी तो शिव आहे म्हणजे तो काही महादेवांबद्दल त्याचा उल्लेख नाही आहे. तर तो जो प्युअर कॉन्शियसनेस आहे, प्रत्यक्ष म्हणजे त्याच्याहून पलीकडे काही नाही, सर्वात तो समावलेला आहे. अशी ती एनर्जी जी आहे, सुप्रीम एनर्जी, ती मी आहे. मी त्याहून वेगळा नाही. म्हणजे छोटी मोठी गोष्ट नाही, आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहोत, ही सत्यता इथे त्यांनी सांगितलेली आहे. आता आपण काल 5 वायू, मुख्य वायू बघितले होते. तर त्याला तिथे सोडून न देता मी त्याचे उपवायू जे आहेत त्याला पण आज घेऊन मग मी पंचकोशाकडे वळत आहे आज. तर आता 5 आपण पाहिले, प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. आता त्याच्यानंतर ह्या पहिल्या 5 जे सपोर्टिंग, जसं मेन डायरेक्टर असतो आणि त्याच्या हाताखाली एक स्टाफ असतो, त्याप्रमाणे हे जे पुढचे 5 उपवायू आहेत हे त्या पद्धतीनं काम करतात की ते ह्या 5 सहाय्य करतात. आता ते कोण आहेत? तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता ह्या 5 मदतीनं हे मुख्य पंचवायू काम करतात. ते अगदी जन्म घेण्यापासून ते मृत्यूपर्यंत, डेथपर्यंत. तर ते कसे? तर नाग जो प्राण आहे, नागाचं जे स्वरूप आहे, नाग म्हणून जे नाव आहे ते आहे आपल्याला ढेकर येते, बर्पिंग होतं. जेव्हा पोटातनं अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला एक ब्लॉकेज फील होतं, आतमध्ये वायूची जाणीव होते. अन्न आत गेल्यानंतर जसं पाणी रिकाम्या बॉटलमध्ये पाणी भरल्यानंतर वायू बाहेर पडतो, तसं आपल्या पोटात आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला ढेकर येते किंवा बर्पिंग होतं, किंवा कधी कधी गॅसेसनी पण बर्पिंग होतं आपल्याला. तर ती जी कृती आहे बर्पिंग होण्याची म्हणजे ढेकर येण्याची, तिथे हा नागवायू कार्यरत असतो. आणि त्याचं लोकेशन म्हणजे जागा कुठली आहे तर तो आपला इसोफेगस म्हणतात, म्हणजे गळ्यातला जो पाईप आहे इथला, थ्रोटमधला, नाकापासून लंग्सपर्यंत जाणारा तो सेंटरचा जो पाईप आहे, ती त्याची
जागा आहे स्थित असण्याची, आणि तिथे तो कार्यरत असतो. आपल्याला ढेकर येते तर आपल्याला इथून घशात येत नाही तोपर्यंत आपल्याला असं इथे अडकल्यासारखं होतं, आणि जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला इथे मोकळं वाटतं गळ्यापाशी. तर तो आहे नागवायू. आता तो कशामुळे बनतो तर अपान आणि जो प्राणाचं जे संचरण, काल आपण मी डायग्राम एक दाखवला होता, त्याचं अपर एरियामध्ये आहे. त्या दोघांच्या ब्लॉकेजेसला क्लीन करण्याचं काम, म्हणजे कधी कधी त्या दोन वायूंमुळे जो ब्लॉकेज तयार होतो त्याला क्लिअर करण्यासाठी हा प्राण, नागप्राण वापरला जातो, आणि तो तिथे काम करतो, आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तो त्यामुळे सपोर्ट करतो. दुसरा आहे कुर्म. कुर्म मी त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्या पापण्यांची उघडझाप जी होते, डोळ्यांना जे प्रोटेक्शन आहे आपल्या, तिथे कुर्म वायू काम करत असतो. म्हणजे डोळे बंद करणं, उघडणं, झोपतो तेव्हा ते बंद असतात, आणि तेव्हा त्याला एनर्जाइज होण्याचं काम त्या पापण्या, कारण दिवसभर आपण किती वेळा, पता नाही किती वेळा उघडझाप करतो डोळ्यांची, तर त्याच्यामध्ये त्याचं जी थकावट होत असेल तर त्याला रेस्ट जेव्हा झोपतो आपण तेव्हा मिळते, आणि तो वायू पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्यापासून लगेच कार्यरत होतो. तो कुर्म वायू आहे. त्याचा जागा कोणती आहे, ते डोळ्याच्या एरियामध्ये तो वायू काम करत असतो, आणि आपल्या डोळ्याची उघडझाप करण्याचं काम कुर्म वायू करतो, आणि तो आपल्या डोळ्यांना बेसिकली प्रोटेक्शन देतो. एखादं धूळ आणि माती वगैरे जाऊ नये, किंवा कुठलेही बारीक कण जाऊ नयेत म्हणून तिथे आपल्याला मदत करतो तो कुर्म वायू, आणि आपल्या डोळ्यांचं संरक्षण करतो. तर आता त्याच्यानंतर कृकल, थर्ड येतो कृकल. तो आपल्याला शिंक येते जेव्हा स्नीझिंग होतं आपलं, तर त्याच्यामध्ये शिंक जेव्हा आपल्याला येते तेव्हाही आपल्याला एकतर आपल्या हेड एरियामध्ये आपल्याला कंजेशन अजीबसं फील होतं, आणि जोपर्यंत ती शिंक येत नाही, आणि नेक आणि हेड ह्या एरियामध्ये आपल्याला काहीतरी विचित्र जाणवतं, आणि जोपर्यंत आपल्याला येत नाही ती शिंक तोपर्यंत आपण अनइझी राहतो आणि गोष्टी थांबवतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला शिंक येते, आपली ॲक्टिव्हिटी जी चाललेली असते एक क्षण आपण थांबतो, तर ते आपलं हेड एरियातलं नोजमधनं जो ब्लॉकेज असतो, नोज, नाकाचा हेड आणि नेक ह्या एरियामध्ये जो ब्लॉकेज असेल एअरचा झालेला, वायूचा झालेला, तो फटकन शिंक येण्याने तो बाहेर पडतो. आणि त्याचा एरिया कोणता आहे कार्यरत राहण्याचा, तर तो नाकाच्या एरियामध्ये तो वायू काम करत असतो, कृकल वायू. चौथा आहे देवदत्त. देवदत्त वायू जो आहे तो आपल्याला, आपण जांभई देतो तिथे आपण देवदत्त वायू आपला कार्यरत असतो. त्याची जागा कुठली आहे, तोंड. आता आपल्याला जांभई कधी येते, आपण जेव्हा टायर्ड फील करतो तेव्हा, किंवा आपण जेवल्यानंतर आपल्याला टायर्ड फील होतं आणि आपल्याला त्यावेळेला जांभया यायला लागतात. तर तो जो गॅस जो पोटात निर्माण होतो जेवण झाल्यानंतरचा, तो गॅस एक तर आपण बर्पिंगमध्ये बाहेर येतो, आणि दुसरा गॅस आपण बाहेर येतो तो जांभई देण्यातनं, आणि त्याच्याने आपला टायर्डनेस कमी होतो. म्हणजे जांभया दिल्याने जे काही फिजिकल इनर टायरिंग एनर्जी आहे ती आपली जांभई देताना ती बाहेर पडते, यॉर्निंगमध्ये बाहेर पडते, आणि आपल्याला रिलॅक्स फील होतं जेवणानंतर हे होतं. पाचवा उपवायू आहे धनंजय. आता धनंजय हा जो आहे तो पूर्ण शरीरात काम करत असतो, आणि त्याचं मुख्य काम कधी असतं तर मृत्यूसमयी. देह सोडल्यानंतर प्राणवायूनी, आत्म्यानी आणि प्राणवायूनी देह सोडल्यानंतर शेवटचा नातेवाईक तिथे राहिलेला असतो आपल्या शरीरात, तो आहे धनंजय वायू. तो काही काळ, काही फ्यू मिनिट्स आपल्या शरीराला गरम ठेवण्याचं काम करतो, आणि त्याच्यानंतर थंड पडायला लागते, आपला देह थंड पडायला लागतो. मृत शरीर जे आहे ते प्राण गेल्यानंतर, आत्म्यानी देह सोडल्यानंतर काही क्षणांनंतर, काही मिनिटांनंतर मग तो शरीर
काही वेळानंतर थंड पडायला लागतं. तर ते थंड पडतं केव्हा, त्याचा अर्थ धनंजय वायूंनी आपली जागा सोडलेली आहे. कारण हा धनंजय वायू जो आहे तो त्या शरीराला गरम, जे टेम्परेचर असतं, आपलं जे टेम्परेचर आहे ते धनंजय वायू आहे, एक मेंटेन केलेलं आहे. ते टेम्परेचर निघून गेल्याचं लक्षण आहे, म्हणजे थंड पडतं. काही आहेच नाही तिथे. तिथे एक प्रकारचं गरम जे हे आहे, तिथे टेम्परेचर आहे शरीराला, तापमान आहे शरीराचं, ते तिथे दिसत नाही. आणि नुसती बॉडी बघितली, एखादा ॲक्सिडेंटल केस असते, अंग थंड पडलंय म्हणल्यावर पहिला डाऊट येतो काही हा मृत तर नाही आहे व्यक्ती. तर त्याचं अर्थ म्हणजे शेवटची एनर्जी सुद्धा आपला त्या त्या बॉडीला सोडून गेलेली आहे. आणि ते चादर, ते जे कव्हर घेतलेलं होतं, व्हेकल घेतलेलं होतं त्या सोलनी, ते खाली पडून गेलेलं आहे, ते निश्चित पडलेलं आहे. आणि शेवटचा जो एनर्जी फॉर्म होता त्यांनी शरीर सोडलेला आहे, तो असतो हा धनंजय. आता हे हा जो आपण इतका अहंकार घेऊन जन्मापासून एक नावाला खूप मोठं करून जगत असतो, हा धनंजय वायू शरीर सोडेपर्यंत, म्हणजे गंमत आहे. कारण प्रत्यक्ष भगवद्गीतेत सुद्धा 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे, 14वा श्लोक आहे 15व्या अध्यायातला, की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. मी स्वतः शरीरामध्ये प्राणवायू बनून सर्व प्रकारचे अन्नामध्ये सुद्धा प्रकार असतात, वेगळे वेगळे 5 प्रकार आहेत. तर त्या 5 प्रकारांना जे जे काही, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, घट्ट असतं, किंवा काय जे काही 5 प्रकार आहेत, त्या सगळ्याला मी स्वतः प्राण तिथे उपस्थित राहून मी त्या शरीराला ते अन्न पचन करतो आणि ती शक्ती शरीराला पुरवतो. आणि हे जर प्रत्यक्ष परमात्मा जर सांगत आहे की मी स्वतः तिथे हजर आहे प्रत्येक प्राण्यामध्ये, माणसामध्ये नाही, मनुष्यामध्ये नाही, तर त्यांनी म्हणले प्रत्येक प्राण्याच्या देहामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, म्हणजे प्रत्येक जिवंत प्राण्याच्या शरीरात मी तिथे हजर आहे. मग आपण कशाचा अहंकार करायचा आणि कशाचं हे बाळगायचं, इथे हा विचार करण्याचा क्षण आहे. की जर प्रत्यक्ष पंचवायू बनून शरीरामध्ये शक्ती आहेत, त्या पण आपण नाही होत. सप्तधातू आपण बघितले की जे रक्त, मांस, मज्जा आणि हे सगळं आहे, 7 धातू आहेत आपल्यात, ते सगळं बनून शरीर बनलेलं आहे. 5 वायू त्याला चालवतायत, हे दुसरे 5 वायू त्याच्या सपोर्टमध्ये काम करतायत पूर्ण शरीराचं मशीन चालवायला. तर मग मी कशाचं, आणि पुन्हा त्याचे जे अवयव आहेत ज्यांनी ते शरीर काम करतंय, ते हात, पाय आणि तोंड आणि हे सगळं, ते सुद्धा त्या इंद्रिय शक्तींमुळे ते चालत आहेत. ते 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती सर्व त्या प्राणाच्या कृपेनी, म्हणजे जो वायू आहे तो चालवतो आहे. मग ह्या सगळ्यात मी कुठे आहे असा प्रश्न विचार केला तर निश्चित पडू शकतो की अरे प्राण म्हणजे मी नाही आहे, 7 धातू म्हणजे पण माझं स्वरूप नाही आहे, हात पाय म्हणजे मी नाही आहे, मी हात हलवला, मी हे केलं, असं आपण वाक्यात बोलताना पण म्हणतो. मी ग्लास उचलला म्हणजे हाताने, मी हात आहे आणि हाताने ग्लास उचललाय का असं आपण नाही म्हणत. मी उचलला म्हणजे याचा अर्थ आपण बोलताना सुद्धा म्हणतो की मी हे केलं. पण मी हे केलंचा अर्थ आतमधला कोण मी आहे, तो हात पाय वापरून, तोंड वापरून काम करत आहे आणि तो हे सर्व कार्य करत आहे. पण तरीही आपण त्या मीचा अर्थ वेगळा घेतो आणि मी म्हणजे ते नाव आहे शरीराला दिलेलं, आणि मग तो अहंकार पोषित होतो. तर ह्या सगळ्याहून मी अलग आहे आणि हे सगळं माझं स्वरूप नाही, हा काहीही संबंध नाही माझा यांच्याशी. आता आपल्याला बघायचं आहे हे 5 कोश काय आहेत. आता आपल्याला फक्त शरीर माहिती आहे,
आपण त्याला फार सुंदर जन्मल्यापासनं तारुण्यापासनं आपण त्याला फार जपायला लागतो. काही काही मुलांना तर लहानपणापासूनच आजकाल छोट्या छोट्या मुलींना मॅरेज आणि हे ते नटणं लिपस्टिक लावणं हे सगळं कळतं. तर हे शरीराचं इतके आपण लाड पुरवतो त्याला. मला हे अमुक पदार्थ आवडतो, मला हे अमुकच घालायला आवडतं, मला हे असं नाही चालत, मला तसं नाही आवडत, हे आपण खूप 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 तोंडाने बोलत असतो, लोकांना सांगत असतो. पण आता हे शरीर फक्त एकच नाही आहे, ह्याच्या भोवती पाजून काय 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 लेयर, जसं ओनियन असतो, ओनियनला लेयर्स असतात, अगदी सेम तसंच आपल्या शरीराला लेयर्स आहेत. शीथ म्हणतात त्याला, 5 शीथ्स ऑफ सटल बॉडी. म्हणजे आपल्या शरीराला 5 प्रकारचे लेयर्स आहेत, कोश आहेत. त्याला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये त्याला कोश म्हटलेलं आहे. आणि ते पंचकोश म्हणजे 5 लेयर्स म्हणजे आत्म्याहूनही ते वेगळे आहेत. ह्या कुठेही आत्म्याचं स्थान नाही, आत्मा त्याहून निराळा आहे. तर हे 5 कोशांचं वर्णन कुठे आलं आहे, तर ते तैत्तिरीय उपनिषद म्हणून जे आहे, जे यजुर्वेदाचा भाग आहे. 3 चॅप्टर्समध्ये ते तैत्तिरीय उपनिषद कन्सिडर केलं गेलं आहे. म्हणजे पूर्ण यजुर्वेदामध्ये 8वा 9वा असे काहीतरी ते 3 चॅप्टर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याला पूर्ण तैत्तिरीय उपनिषद म्हणतात. आणि त्याच्यात हे एक्सप्लेन केलेलं आहे. हे 5 कोशाचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे 5 कोणते आहेत कोश? अन्नमय कोश म्हणजे अन्नानी बनलेला लेयर, ती आहे आपली फिजिकल बॉडी, जी आता तुम्हाला हाताला लागते, चिमटा काढू शकतो आपण, ती आहे अन्नमय कोश. म्हणजे फूड शीथ म्हणजे अन्नानी बनलेलं शरीर. दुसरं आहे प्राणमय कोश. प्राण म्हणजे एनर्जी. प्राण काय आहे? एनर्जी आहे, सटल एनर्जी आहे, त्यांनी बनलेलं शरीर. तिसरं आहे मनोमय कोश. मन म्हणजे माइंड. माइंड कशाचा आहे? एक पार्ट आहे, आपण मागच्या सेशनमध्ये ऐकलं होतं. अंतःकरण चतुष्टयमधला एक भाग आहे मन, त्याचा आहे हे शरीर. म्हणजे त्याचं आपल्या भोवताली एक बॉडीचा एक लेयर आहे जो व्हिजिबल नाही, पण तो प्रचंड जोरात मस्त काम करतो आणि त्याच्याने खूप कॉम्प्लिकेशन्स ॲक्च्युली होतात. नंतर त्याच्यानंतर आहे विज्ञानमय कोश, जो आहे नॉलेज, इंटेलिजन्स, त्याचं कव्हर जे आहे आपल्या शरीराला ते. आणि शेवटचं आहे आनंदमय कोश, ब्लिस बॉडी. आता हे सगळे जे आहेत हे ह्याच्यामध्ये एनर्जी असते आणि ती आपल्या व्यक्तिमत्वाला प्रदर्शित करते. आणि मी जेव्हा ह्याच्यापूर्वी किंवा सगळेच आपल्याला ग्रेट बिंग्स आपल्याला किंवा संत आपल्याला सांगतात की मन शुद्ध झालं पाहिजे, आत्मा शुद्ध झाला पाहिजे, विचार शुद्ध झाले पाहिजेत, शरीर शुद्ध झालं पाहिजे आणि ज्ञान आपल्याला मिळून आपण त्याची पूर्ण शुद्धी केली पाहिजे, प्राणायामाने केली पाहिजे. तर ते सगळे वेगळे 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 टूल्स आहेत, ते ह्या पंचकोशांना क्लीन आणि प्युरिफाय करण्यासाठीचे असलेले टूल्स आहेत. आता अन्नमय म्हणजे जड शरीर आहे, हे तुम्ही बघताच. ह्याच्यात मुळात हे कशाने बनलेलं आहे? मागच्या वेळेला आपण पाहिलं 5 एलिमेंट्स म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि तेज, हे जे 5 होते ते 5नी हे शरीर बनलंय. ते कसं बनलंय ते मागच्या वेळेला मी सांगितलेलं होतं. पुन्हा हवं तर तुम्ही ते ऐकू शकता रेकॉर्डिंग आपलं. तर ह्या 5 एलिमेंटनी, नॅचरल एलिमेंट्सनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि हे कम्प्लिटली डर्टी आहे, खरं सांगते. म्हणजे ही फिजिकल बॉडी कौतुक करण्यासारखी तर बिलकुलच नाही, अत्यंत इम्प्युरिटीजनी भरलेली आहे. म्हणजे ह्याचं जर उत्तम उदाहरण आहे वाचायचं असेल तर इतक्या सुंदररित्या दासबोधात एक अख्खा दशक सांगितलेलं आहे की अक्षरशः त्याचं जो पारायण करेल त्याची ह्या जन्मातली वासना मरून जाईल, इतकं सुंदर त्याच्यात वर्णन आहे आणि फारच इफेक्टिव्ह आहे ते. तर हे शरीर कौतुक करण्यासारखं तर बिलकुलच नाही. आणि त्यामुळे मग मी तर आपण रोज काय म्हणतो? आय एम द सोल. मी काय आहे? मी दिव्य आनंदाने परिपूर्ण आहे, मी शुद्ध आहे, मी
प्रकाशमान आहे, पण हे शरीर तर डर्टी आहे, इम्प्युअर, बिलकुल त्याच्यामध्ये प्युरिटी नाही आहे. मग ह्याचा अर्थ मी आणि हे काहीतरी वेगळं आहे हे इथे प्रूफ होतं. हे जे आपण म्हणतो की हे जड शरीर मी आहे, ज्याला आपण रोज घेतो, जड शरीर मी आहे, जड शरीर मी आहे, याला एक नाव आहे आणि हे घेऊन 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 आपण अनेक वर्षानुवर्ष जगतोय. पण हे अत्यंत घाणेरडं आहे. हे घाणेरडं कसं आहे हे जर मी सांगायला बसले तर तुम्ही बहुतेक सेशनच बंद कराल पुढच्या वेळेपासून. त्यामुळे मी आत्ता त्याला एक्सप्लेन नाही करत. पण या पहिल्या सप्तधातूंमधनं तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली काय आहे जड शरीर म्हणजे. तर हे अत्यंत डर्टी आहे आणि आत्मा मात्र दिव्य आहे. मी हे सगळं पाहणारा साक्षी आहे. म्हणजे जेव्हा आपण कृती करत असतो, आपण जेव्हा आपण स्पिरिच्युअल पाथवर प्रोग्रेस करत असतो, तेव्हा त्या दिवशी मी सांगितलं होतं की दोन लीना, एक आतमध्ये दोन लीनांचं द्वंद्व. तर ते ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का? आता इथे त्याचा मी रेफरन्स देऊ शकते की दोन लीना म्हणजे काय. एक आहे तो जीवात्मा, जे शरीर म्हणजे मी म्हणणारी एनर्जी, आणि ती जी दुसरी एनर्जी आहे ती सोल एनर्जी आहे, आत्मा आहे. आणि तो त्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाला बघत असतो. तो प्रत्येक कर्म हे शरीर काय करतंय तो म्हणत असतो की असं बोलू नकोस, वाईट बोलू नको, दुसऱ्याला वाईट बोलणं चांगलं नाही, किंवा काही दुसऱ्याला हर्ट करू नको, दुसऱ्याशी वाईट बोलू नको, वागू नको, आणि कर्म वाईट करू नको, चोरी करू नको, डाका घालू नको, असं चोरालाही सांगत असतं. एक मन, त्याचं मन नाही म्हणू शकत आपण, एक एनर्जी, आतला आवाज म्हणतो आपण त्याला. आणि तरीही ती बॉडी ते करत असते. म्हणजे काय की आत्मा हा साक्षीभूत आहे. म्हणजे तो पाहतोय, विटनेस आहे तो सगळ्या कर्माचा. आणि हे शरीर कर्म करत आहे. आणि इथे प्रूफ होतं की मी हे शरीर नाही, कारण हे शरीर काम करतंय आणि मी विटनेस आहे या साऱ्या कर्माचा, या बॉडीच्या कर्माचा, मी पूर्ण शरीराच्या कर्मांचा मी विटनेस आहे. सो हिअर आय कॅन से आय एम नॉट द बॉडी. तुरंत टाकली आपण बॉडी की ही घाणेरडी बॉडी कर्म करणारी ही मी नाही, हे आपण रोजच बोलतो. आय एम दॅट, आय एम ब्रह्मन, मी प्युअर आहे, मी एकदम फुल ऑफ लाईट आहे, फुल ऑफ इंटेलिजन्स, फुल ऑफ पॉवर. आय एम नॉट दिस बॉडी. आपण त्याला सेपरेट करतो. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की मी शिव आहे, मी ब्रह्मन आहे, मी परमात्मा आहे, आय एम नॉट दिस बॉडी. असं करून त्याचा हे त्यांनी तिथे टाकलेलं आहे की मी हे अन्नमय शरीर म्हणजे मी नाही. आता हे अन्नमय शरीरामध्ये काय काय गोष्टी घडतात. तर पहिले म्हणजे आपला एक्झिस्टन्स, म्हणजे आपण दोन पुरुष आणि स्त्रीच्या द्रवातून त्याची निर्मिती होते आणि तिथे आपला एक्झिस्टन्स पहिला त्या शरीराचा निर्माण होतो, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर तो वाढतो आकार आणि आपला बर्थ होतो, शरीर धारण करून आपण बाहेर येतो. मग त्या शरीराची ग्रोथ होते, मोठं 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 होत जातं, सगळे अवयव, बुद्धी, विचार सगळं मोठं होत जातं. त्याच्यानंतर आपल्यात बरेच चेंजेस येतात. आपलं चाइल्डहूड, मग काय, मग बेबी, मग टॉडलर, मग चाइल्डहूड, मग त्याच्यानंतर टीनेज, यंग होणं, आणि मॅरेज, आणि मग आपलं डीके व्हायला लागतं शरीर. म्हणजे काय होतं, शरीर नाशिवंत आहे, ते तर टिकाऊ नाही आहे, ते खराब व्हायला लागतं. डोळ्याचे नंबर खराब येतो, डोळ्यांना दिसेनासं होतं, कानांनी ऐकू येईनसं होतं, हातपाय चालेनासे होतात, गुडघे दुखतात, आपल्याला उठता बसता येत नाही. नंतर नसा नाड्यांमधनं हे होतं, रक्त दूषित होतं. असं सगळं जे आतमध्ये आहे ते सगळं डीके व्हायला लागतं, नासायला लागतं, खराब व्हायला लागतं. अँड लास्ट स्टेज ऑफ दिस बॉडी इज डेथ. त्याला शेवटी धनंजय जो होता वायू, तो टाटा बाय बाय करतो आणि ते शरीर तिथेच निश्चित पडून राहतं शेवटचे क्रियाकर्म करण्यासाठी. तर हे सगळे 6 विकार, म्हणजे तो एक्झिस्टन्सपासून डेथपर्यंतचं हे जी जर्नी आहे पूर्ण, ती जर्नी, हे 6 विकार ह्या शरीराला आहेत. आणि हे शरीर, हा सगळा जर्नी पाहतं कोण? आत्मा, मी हा जर्नी पाहते. कारण आपण म्हणतोच की मी या जर्नीमध्ये आहे, मी जीवन प्रवास करतोय. हा
माझा हा जीवन प्रवास आहे आणि मी सगळं पाहिलंय. एक्झिस्टन्स म्हणजे मी इथे जगात निर्माण झाल्यापासून मी शरीर सोडेपर्यंत हे सगळ्याला मी विटनेस आहे आणि मी त्याहून अलग आहे आणि मी हे शरीर नाही. आता इथे एक खूप छान मी अगदी फार यंग असताना एक परमानंदगिरी म्हणून फार छान ते आजही असतात, यूट्यूबवर आहेत. ते खूप सांगायचे घटाकाश मदाकाश वगैरे असं, की घटाच्या आत म्हणजे घड असतो मातीचा जो मडकं आहे त्याच्या आतमधली जी एअर म्हणून किंवा आकाश म्हणजे रिकामी स्पेस आहे किंवा एक एनर्जी आहे त्याच्यामध्ये, ती पॉट फुटल्याने ती काही डिस्ट्रक्ट होत नाही, तिचा नाश नाही होत. काय होतं, एखादा घडा आहे तो आपण आतमध्ये तो रिकामा नसतो. आपल्याला सायन्स माहितीच आहे की बबल्स येतात आणि एअर आउट होते जेव्हा आपण पाणी फील करतो. हा आपल्याला सायन्सचा लॉ माहितीच आहे, फॉर्म्युला माहिती आहे. याचा अर्थ तो घडा काही रिकामा नाही, हे निश्चित सायन्सनी सांगितलेलं आहे. आणि मग तो आपल्या हातातनं फुटला, आपण टाकून दिला खाली, तर मग त्याच्या आतमध्ये काहीतरी होतं हे आपल्याला सायन्सनी सांगितलेलं आहे. मग ते कुठे जातं, त्याचा पण नाश नाही होत ना, त्याला आपल्याला काही ते जळताना कापताना फुटताना दिसत नाही. तर ते काय होतं, बाहेरच्या आकाशात बाहेरच्या त्या एलिमेंट्समध्ये ते आतलं एलिमेंट मिक्स होऊन जातं. जसं दुसरं उदाहरण आहे की मी जर गंगेच्या ह्याच्यावर हरिद्वारला ऋषिकेशला गेले, मी माझ्या बॉटलमध्ये जर गंगेचं पाणी भरून घेतलं म्हणून काही ते पाणी वेगळं होऊ शकतं का? ते मी जर ओतून दिलं परत किंवा ते माझं भांडं जर तुटलं पडलं तर ते वाहत जाईल पुन्हा आणि पुन्हा ते गंगेला जाऊन मिळेल, म्हणजे काही ते नाश झालं का? तसंच सेम आपल्या आत्म्याची गोष्ट आहे की ह्या शरीराला डिके होऊन डेथ झाल्यानंतर तो पुन्हा मिक्स होऊन जातो त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये. तो ओरिजिनल त्याच्या एक्झिस्टन्स जो आहे, मेन त्याची ओळख आहे, तो परब्रह्मन आहे, त्याच्यामध्ये आपण एकरूप होऊन जातो. आणि म्हणून आपण म्हणतो आपल्या रोजच्या प्रेयरमध्ये किंवा आपल्या ह्याच्या साधनेमध्ये, आपणच नाही, मला हे कोणी माझे म्हणजे स्वतःचं टॅलेंट नाही आहे, हे अनेक ग्रेट बिंग्सनी, हायर बिंग्सनी सांगितलेलं आहे. निसर्गदत्त महाराज आहेत, आपले रमण महर्षी आहेत, माझे हे गुरु आहेत मास्टर चोआ कोकसुई, हे सगळे माझ्या स्वतःच्या गुरूंनी, जनार्दन स्वामी खेर, त्यांनी मला शिकवलंय की मी आत्मा आहे, आय एम दॅट, मी परब्रह्मन आहे, मी शिव आहे, मी हे सर्व मी नाही. तर इथे आपल्याला कळतं की ह्या अन्नमय कोशापासून मी पूर्णपणे अलग आहे. मी हे डिके होणारं शरीर नाही, कारण मी आत्मा नाशिवंत नाही, नाश पावणं मला माहीत नाही, मला जन्मणं माहीत नाही, मी मरतही नाही, मी जाळलाही जात नाही आणि मी कापलाही भाजलाही जात नाही. मी अनंत काळापासून आहे, मी चिरातन आहे आणि मी अत्यंत बुद्धिमान आणि प्रकाशमान आहे, मी त्याहून निराळा आहे. तर म्हणजे इथे फिक्स झालं की पंचकोशातल्या पहिल्या शरीराला आपण क्रॉस मारला की हे अन्नमय शरीर मी नाही, हे शरीर देह म्हणजे मी नाही, मी त्याहून वेगळा आहे. आता दुसरं शरीर आहे प्राणमय, ज्याच्यामध्ये आपण पंचवायूंचं आपण कार्य बघितलं. आता प्राण हा ना जो आहे रजोगुणी आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत रजोगुणामधल्या. त्याला आनंद, दुःख एन्जॉय करायला आवडतं, सगळं करायला आवडतं, रागवतो, रुसतो. त्या रजोगुणातले सगळ्या क्वालिटीज आपल्या प्राणामध्ये असतात आणि ते सगळ्या क्वालिटीज आपल्या माणसांमध्ये दिसतात. आता प्राणमय कोश म्हणजे काय की एनर्जी बॉडी, प्राण काय आहे, एनर्जी आहे. तर ती एनर्जीनी बनलेला लेयर आपल्या शरीराभोवतीचा, आपल्या आत्म्याच्या भोवतीचा एक लेयर शरीरानंतरचा, तो आहे प्राणमय कोश, एनर्जी बॉडी आपली. आता ही कशाने बनली आहे, हे 5 प्राण ज्याचे आपण मागच्या वेळेला अभ्यास केला, त्याच्या सोबतीला दुसरे 5 प्राण उपवायू जे त्याला मदत करतात, आणि त्याच्याबरोबर आहेत 5 इंद्रिय जी आता इथे दिलेली आहेत की हात, पाय, तोंड, उपस्थ आणि पायू, म्हणजे जेनिटल्स आणि आपलं एक्सक्रिशनचे ॲनस वगैरे म्हणतो आपण, ते इंद्रिय, ती कर्मेंद्रिय आणि 5 प्राण,
हे सगळं मिळून हा काय बनतो, प्राणमय शरीर बनतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. आता प्राण आपण झोपतो तर त्या प्राणाला सगळं कळत असतं, पण प्राण उठून दरवाजा, आपण झोपतो लवकर, मग घरातला एखादा व्यक्ती उशिरा येणार असतो ऑफिसमधनं, आपण थांबत नाही, आपली वेळ झाली, आपण झोपतो. मग दार बेल वाजली म्हणून प्राण उठून बाहेर जातो का दरवाजा उघडायला? त्याला कॉन्शियसनेस नाही आहे, त्याला फिलिंग्स नाही आहेत. ते नुसतं शरीराला चालवण्याचं काम करतं. त्याला ते मशीन चालवायचं काम दिलेलं आहे. त्याला कॉन्शियसनेस, सेल्फ कॉन्शियसनेस प्राणवायूला नाही. त्यामुळे काय की तिथे म्हणजे इंटेलिजन्सचा लॅक ऑफ इंटेलिजन्स आहे. तिथे ते हे नाही आहे, तिथे ती शक्ती नाही आहे की ते करेल. पण मग शरीर बरोबर उठतं. मग शरीराला कोण उठवतं? बेल वाजलेली आपल्याला कळते, मग ते कोण असतं तिथे आतमध्ये जागरूक? तर तो असतो मी, म्हणजे आत्मा. ते आत्मा काम करत असतं की त्या शरीराला जागृती देणं. आणि चैतन्य स्वरूप आत्मा जो आहे, जो सदैव जागा असतो, तो झोपत नाही, कापला जात नाही, जाळला जात नाही, झडत नाही, मरत नाही, काही होत नाही, तो आतमध्ये जागा आहे. तो सांगतो शरीराला उठ आणि जा, दार वाजतंय, बेल वाजतेय, बाहेर जा, घरातल्या व्यक्तीला आतमध्ये घे. हे सगळं सांगतो तो आत्मा असतो आत. म्हणजे इथे सिद्ध झालं की प्राण म्हणजे मी नाही. कारण प्राण काही उठून कुठलंही काम करू शकत नाही. त्याला स्वतःचं सेल्फ कॉन्शियसनेस नाही, त्याला फिलिंग्स नाहीत, त्याला काही आपला काय म्हणतो आपण, फोन आला तर तो काही आपल्यातला प्राण येऊन फोनवर बोलत नाही की माझ्या घरच्यांचा फोन आहे तर मग प्रेमाने बोला किंवा काय. हे जे सगळं अंडरस्टँडिंग देतो शरीराला कसं वागायचं किंवा काय, तिथे आत्मा कार्यरत असतो. आणि तो आत्मा, तुम्ही म्हणाल मग आत्मा तर शुद्ध आहे, मग काही लोक खराब वागतात, तसं का? तसं नाही आहे. त्या आत्म्याला संगती या सगळ्या गोष्टींची झालेली असते ना, तो त्याच्यावर ते प्रभुत्व गाजवत असतात. आत्म्याचं प्रभुत्व नसतं, म्हणून ती व्यक्ती खराब वागते. हे अनेकदा आपण डिस्कस केलेले आहेत ह्या गोष्टी. तर चैतन्य स्वरूप आत्मा, आणि तो टोटली डिफरंट आहे या प्राणमय शरीरापासून. तर म्हणजे याचा अर्थ की आत्मा हा सगळं पाहणारा, करणारा आणि विटनेस आहे, बघणारा आहे. तो सगळं बघतोय, त्याला सगळं अंडरस्टँडिंग आहे आणि तो बघतोय काय काय चाललंय, प्राण काय काय थैमान घालतंय, कसं कसं नाचतंय, काय काय करायला लावतंय, हे सगळं हे पाहणारा मी म्हणजे मी आत्मा आहे. आता प्राण हा काय आहे? प्राण आणि माइंडचा आपण नेहमी कनेक्शन लावतो. आपण प्राणायाम का करतो? आपल्या मनाला काबूत ठेवण्यासाठी, त्याचे घोडे धावडू द्यायचे नाहीत म्हणून आपण प्राणाला कंट्रोलमध्ये करतो. कारण हा आपल्या बुद्धीला चालवण्याचं काम करतो. आता जिथे मी मागे एक एक्झाम्पल दिलं होतं की जेव्हा आम्ही क्लासमध्ये आर्ट क्लासमध्ये माझ्या एका प्रोफेसरनी दीक्षित सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ते टेप रेकॉर्डर कानाला पण गाणी ऐकत काम नाही करायचं. तर मी ह्याचा रेफरन्स मागच्या वेळेला दिला होता आणि ह्याचा पुढे मी स्वतः अनुभव घेतला आणि मी माझ्या स्टुडंट्सना पण मी कायम सांगितलं की जेव्हा ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही अगदी फिनिश्ड वर्क करता, अगदी थीन लाईन ड्रॉ करायचे, पेंट ब्रशने अगदी थीन लाईन पेंट करायचे, एकदम नॅचरली तिथे श्वास कंट्रोल, कुंभक लागतं. कुंभक म्हणजे रोखला जातो श्वास आणि नॅचरल प्राणायाम होतो तिथे आणि ती फिनिशिंग टच दिला जातो. आणि हे जेव्हा मी स्टुडंट्सना सांगितलं की घ्या बरं अनुभव, असं होतंय का तुमच्यासोबत? आणि जेव्हा ते काम करताना ते अनुभव घेतात, ते म्हणतात हो मॅडम असं होतंय. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा आपण कॉन्शियसली काम करतो आणि कॉन्शियसली इनर कुंभक लागतो आतूनचा, तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं आणि तिथे अलग इंटेन्शनल प्राणायाम करायची गरज नाही लागत. आणि हा अनुभव कधी येतो माहिती आहे? साधनेमध्ये. जेव्हा तुम्ही आपलं प्युरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे आपल्या नाडी शुद्धी, मी परवा सांगितलं होतं मागच्या सेशनला, नाडी शुद्धी झाल्यानंतर जेव्हा आपलं ध्यान लागण्याची क्रिया सुरू होते,
म्हणजे ध्यान करण्याची क्रिया, तिथे काहीही स्वतःहून करावं लागत नाही. तिथे आपोआप कुंभक लागतो आणि आपोआप प्राणायाम सुरू होतो आणि अत्यंत सुंदर आणि अत्यंत असं सूक्ष्मामध्ये ती प्रोसेस स्टार्ट होते आणि ध्यानाची अवस्था आपली निर्माण होते आणि ती वननेस जो आहे, जो एकरूपता आहे, ती तिथे आपल्याला अनुभवायला मिळते. किंवा आपण एखादं कॉन्सन्ट्रेशन करून, मेंटली कॉन्सन्ट्रेशन करून जेव्हा काम करतो, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. जेव्हा आपण विणकाम करतो किंवा सुईनं भरतकाम करतो, एकदम बघा, तुम्ही तुमचं ब्रीदिंग एक्सरसाइजला बघा, तुमच्या ॲक्शनला, की तो श्वास अत्यंत हळूवार चाललेला असतो. मग तिथे तुम्ही हे काउंटिंग सुद्धा करत नसता. जेव्हा आपण जे आधी करतो 1 2 3 4 5 6 7, काहीही नसतं. इट इज गोईंग नॅचरल कम्प्लिटली. तिथे काहीही करावं लागत नाही की मी काउंटिंग करते आणि मी तो श्वास रोखते आणि मग मी ती सुई आतमध्ये घालते. ते जर करत बसलो तर इथं कुठेतरी टोचायची. ती टोचत का नाही आपल्याला? कारण आपण कॉन्सन्ट्रेट झालोय, नॅचरल कुंभक लागलाय आणि नॅचरल प्राणायाम चालू आहे. तर हे अपने आप घडतं. आणि हे कोण करत असतं? इथे कोण आहे? सियर आणि डुअर हा आत्मा आहे. तिथे मी नावाचा जो प्राणी आहे तो कुठेही नाही. म्हणून हे प्राणमय शरीरापासून मी अलग आहे आणि मी त्याचा अहंकार आणि अभिमान सांभाळू शकत नाही. मी या प्राणमय कोशाला सुद्धा क्रॉस मारत आहे, नाकारत आहे की मी हे प्राणमय शरीर मी नाही. आता तिसरा आहे मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे काय? मनाने बनलेला लेअर. कांद्याचा एक शरीराचा लेअर बनलाय तो मन. मनामध्ये आता हा मनोमय कोश कशाने बनतो? तर ते मनाचे जे 5 प्रकार आहेत ते त्या मनाबरोबर सगळे येतात. कारण मन कोणाचा पार्ट आहे? अंतःकरणाचा. अंतःकरण चतुष्टयमधला एक, चारातला एक आहे तो, है ना. तर त्याच्याबरोबर त्या सगळ्या वृत्ती असतात ज्या आपण आधी पाहिल्या होत्या. मन आणि काय काय होतं त्याच्यात? बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे 3 मनाबरोबर कार्यरत असतात. ते सगळे आणि 5 सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे कोणते? नाक, कान, जीभ, त्वचा, हे सगळे सेन्सरी ऑर्गन्स जे आहेत, ज्याला आपण म्हणतो ज्ञानेंद्रिया. ज्ञानेंद्रिया आणि मन, अंतःकरण, चतुष्टय, जे 4 आपण पाहिले ते मनामध्ये एकत्रच आहेत. ते मन आणि ज्ञानेंद्रिय हे सगळं मिळून हा मनोमय कोश आणि हा पसारा मनाचा बनलेला असतो. आता हे जे मन आहे ह्याच्यावर हे कशाने ग्रासलेलं आहे? वृत्ती आहेत त्याच्यात अलग अलग. कारण त्याच्यात बुद्धी थैमान घालत असते, वेगळ्या वेगळ्या आपलं डोकं चालवत असते. चित्त मध्ये काय काय येत राहतं ते सगळं त्याच्यात असतं. अहंकार, इगो तर तिथे असतोच असतो की मी आहे, मी आहे, मी आहे. आणि ह्या सगळ्यांनी तो पूर्णपणे मन भरलेलं असतं. आणि म्हणून मन कधीही कॉन्स्टंट नसतं. ते चेंज होत राहतं, कॉन्स्टंटली चेंज होत राहतं. ते स्टेबल होत नाही. तिथे नाचरेपणा आहे. पण ह्याच्यामध्ये वृत्ती आहेत, विकार आहेत मनामध्ये, पण आत्मा निर्विकार आहे. इथे हे पूर्ण सिद्ध होतं की आत्मा म्हणजे मन नाही. जे आपण रोजच म्हणतो की मी मन नाही, मी हे मन म्हणजे हे शरीराचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे, मी याहून निराळा आहे. तर ह्याचा अर्थ तुम्हाला आज कळेल की हे नाचरेपणा, या विकारांनी भरलेलं असणं, हे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये हे स्वरूपात नाही. मी निर्विकार आहे, मला कुठलाही विकार नाही. आत्म्याला कुठलंही स्वरूप नाही की हा आत्मा रागीट आहे, हा आनंदी आत्मा आहे, हा सुखी आत्मा आहे, असं कुठलीही कॅटेगरी नाही. आत्मा हा शुद्ध आणि प्रकाशमानच आहे. त्याला कुठलंही दुसरं नाव लागत नाही, स्वरूप लागत नाही. सच्चित आनंद, ब्लिस, हेच ओळख आहे त्याची. दुसरं काहीच नाही आहे तिथे, म्हणजे बिलकुल पॉसिबिलिटीच नाही आहे. म्हणजे काय? तर मनोमय कोशही माझ्यापासून टोटली निराळा आहे, कम्प्लिटली सेपरेट आहे. मी निर्विकार आहे. आणि पुन्हा मी कोण आहे? तर मी
विटनेस आहे. मन काय करतंय मला कळतंय. आता तुम्हाला कळत असेल की तुम्हाला जेव्हा अवेअरनेस आलेला आहे ह्या आपल्या सेशन्समधून, तर तुम्हाला लक्षात येत असेल, अरे मी काळजी का करते, ठरवलंय ना काळजी नाही करायची, माझा काही मतलब नाही काळजी करायचा. हा जो अवेअरनेस आहे, हा विटनेस कोण आहे आतमधला? मी आहे. मी म्हणजे आत्मा, शरीर नाही. तर म्हणजे आत्मा हा विटनेस आहे आणि मन हे क्षणात भंगूर होणार आहे. मनाचे सगळे खेळ क्षणभंगूर आहेत, ते कधीही टिकणारे नाहीत. पण आत्मा हा इटर्नल आहे, एंडलेस आहे, त्याला एंड नाही. तो पुन्हा शरीर बदलतो आणि परत येतो, तो वापस जातो आपल्या मुख्य स्थानाला आणि तो परत येतो. तो चेंजही होत नाही. मन सतत बदलत राहतं. कधी मन दुःखी असतं, कधी मन आनंदी असतं, पण आत्मा बदलत नाही, त्याचं स्वरूप बदलत नाही, तो प्रकाशमानच आहे. आणि म्हणून इथे आय एम नॉट इवन द माइंड. आपण माइंडचं जे असलेलं कोश आहे, मनोमय कोश आहे, तोही इथे नाकारला आहे पूर्णपणे. आणि मी त्याला क्रॉस मारलेला आहे की हे म्हणजे सुद्धा मी नाही. आपण आतापर्यंत 3 कोशांना सिद्ध केलेलं आहे की हे माझं स्वरूप नाही आणि त्यांना नाकारलं आहे. त्याच्यात चौथा पुढचा कोश आहे. कदाचित आज आपलं मेडिटेशन होणार नाही असं वाटतंय, कारण आता मी शॉर्टमध्ये 5व्या कोशापर्यंत जाते. बघूया आपण किती वेळ घेतो. विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे काय? विजडम, ज्ञान आणि नॉलेज. नॉलेज जे आपल्याला असतं ते कशाने बनलेलं असतं? आपली बुद्धी जी आहे, इंटलेक्ट, ते आपल्याला आपलं शरीर असतं ज्ञानमय कोश. आणि हा जो घेऊन हा हा आता आपल्याला ज्ञान कशाने होतं? तर ज्ञानेंद्रिया. आपल्याला सगळ्याचं ज्ञान होतं, कानाने ऐकतो म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टींचं ज्ञान होतं. वाईट जो ऐकतो त्याला वाईटाचं ज्ञान होतं. जो घाणेरडं पाहतो त्याला घाणेरड्या गोष्टींचं, वाईट गोष्टींचं ज्ञान होतं. जो चांगल्या सहवासात असतो त्याला चांगल्याचं ज्ञान होतं. म्हणजे इथे कोण ॲक्टिवेट आहे, कोण कार्यरत आहे? तर आपली 5 ज्ञानेंद्रिया काम करत आहेत आणि ते ज्ञान मिळवून देत आहेत सगळं. आणि मग हा जो कोश बनलेला आहे, या 5 ज्ञानेंद्रियाचं कार्यस्थान आहे. आणि त्यात इथे मुख्य कार्याच्या मेन रोलमध्ये, लीड रोलमध्ये आहे. म्हणजे काय की हे सुद्धा आत्म्याचं रिफ्लेक्शन आहे. आपल्याला वाटतं की वा मी ज्ञानी आहे, पण नाही, आत्मा तर सर्वदा ज्ञानी आहे. त्याला काही सिद्ध करण्याची जरूरत नाही की मी ज्ञानी आता बनलो, मग बनलो, काल नव्हतो आज ज्ञानी झालो, असं काही नाही. इवन सर्व ऐकणाऱ्या लोकांच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, ना कुठल्या संतांसाठी नाही. तो आत्मा तेवढा ज्ञानीच आहे, कारण तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्याला काय वेगळं? त्याने स्वतः सगळं क्रिएट केलेलं आहे. पण हा जो ज्ञानाचा काय म्हणतो, आर्टिफिशियल हे क्रिएट होतो ना, की हां आज मला हे कळलं, किंवा आपल्याला वाटतं आता मी इंटेलेक्च्युअल, हा अमुक व्यक्ती इंटेलेक्च्युअल आहे, ह्यानी एवढं एवढं वाचलं म्हणून याच्याकडे ज्ञान आलं. हे जे आहे ते विज्ञानमय कोश आहे. तो तो लेयर आहे, तो की त्याला असं वाटतं की मी ज्ञानी आहे, पण त्याचा मुख्य स्रोत कुठून असतो? आत्म्याकडून असतो. कारण आत्माच सगळं ज्ञान पुरवतो. त्यामुळे हे तर म्हणजे ह्याच्यासारखं झालं, चंद्रासारखं झालं. चंद्र कोणाचा प्रकाश घेऊन मिरवतो? तर त्याला स्वतःचा लाईट नाही. आपण सायन्स आणि ह्याच्यामध्ये बघतो की ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. चांदण्या आणि चंद्रांना कुठून प्रकाश मिळतो? मुख्य सूर्याकडनं. तशी ह्या ज्ञानमय विज्ञानमय कोशाची अवस्था आहे. तो सगळं आत्म्याच्या मदतीनं शिकत असतो आणि त्या ज्ञानेंद्रियांना वापरत असतो आणि ज्ञानी होऊन आपलं प्रस्थान मांडून बसलेला असतो. म्हणजे इथे काय केलंय त्यांनी बॉरो केलेलं आहे. त्यांनी ज्ञान हे बॉरो केलेलं आहे आत्म्याकडनं, आत्म्याची मदत घेतलेली आहे. आणि म्हणूनच इथे सिद्ध होतं की हे विज्ञानमय कोश जो आहे हा टेम्पररी आहे, हा बॉरो करून जगतो. ह्याचं ओरिजिनल इंटेलिजन्स काहीही नाही. हा कम्प्लिटली पंच ज्ञानेंद्रियांवर अवलंबून आहे. आपण बघू शकतो ह्याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला डीफ अँड डम जे पेशंट्स असतात त्यांना बघा, ते कमी पडतात. त्यांना ज्ञान नाही मिळू शकत जेवढं आपण डोळ्यांनी बघतो आणि कानांनी ऐकतो. किंवा एखादा मुका असतो त्याला त्या एरियातलं ज्ञान कमी पडतं. म्हणजे काय
की हा जो लेयर आहे आपला, हा जो कोश आहे, हे जे शरीर आहे, हे डिपेंड आहे पूर्णपणे त्या पंच ज्ञानेंद्रियांवर. आणि मी त्या ज्ञानेंद्रियांना कधीच नाकारलं आहे, कारण मी परब्रह्म आहे, मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिव आहे, मी परब्रह्म आहे, परमात्मा आहे. आणि म्हणून आपण इथे चौथी बॉडी ही नाकारत आहे, त्याला क्रॉस मारत आहे आणि सिद्ध करत आहे की मी याहून निराळा आहे. आय एम नॉट दिस विजडम. हा विजडम सुद्धा, हे जे मांडलेलं शरीर आहे बुद्धीचं, अहंकाराचं, ते सुद्धा मी नाही. आय एम परब्रह्मन. आय एम दॅट आय एम. मी प्रत्यक्ष तोच आहे, त्याहून निराळा नाही. आता शेवटचा आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे ब्लिस, प्रत्यक्ष आनंद. पण आता मग तुम्ही म्हणाल म्हणजे हा म्हणजे मी असेन, तर हाही मी नाही. कसं काय? तर हा कारण शरीर आहे, हा कारण आहे. ह्याच्याकडे कॉझल बॉडी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर हे कारण शरीर आहे. हे म्हणजे बीज स्वरूपात जन्मण्यासाठीचं कारण जे आपण घेऊन येतो ते इथे असतं. इथे सीडी, ती डिस्क टाकलेली आहे, सीड टाकलेलं आहे, आणि ते हे कारण आहे. आणि ते अज्ञानाने परिपूर्ण आहे, अविद्येने परिपूर्ण आहे. कारण ते जुनं सगळं सीड म्हणजे पूर्ण ड्राईव्ह घेऊन आलेलं आहे आणि ते भोगण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून ह्यापासून मी पूर्णपणे अलग आहे, निराळा आहे. हे कशाने बनलेलं असतं कारण शरीर? कंप्लीट अज्ञान, मूळ अज्ञान. म्हणजे त्याच्या, आता मागे मी एक उदाहरण दिलं होतं, निर्बीज. प्रत्येक संत आणि प्रत्येक स्पिरिच्युअल ॲस्पिरंट एकच प्रार्थना करतो की मला निर्बीज करा. निर्बीज कुठलं असतं? जे म्हणतात ना, ह्याच्यामध्ये आहे तुकाराम गाथेत वगैरे, अभंगांमध्ये लिहिलेलं आहे की भाजलं गेलेलं बीज, ज्याला कोंब येत नाही, ते पुन्हा उगत नाही. त्याला किती चांगल्या मातीत टाका, पाणी घाला, हवा द्या, काय सूर्याखाली ठेवा, त्याला कोंब येत नाही. एकदा बीज भाजलं गेलं, ते कोंब येत नाही त्याला. ते निर्बीज म्हणजे ते मोठं होऊच नाही शकत, त्यातनं काही निर्माणच नाही होऊ शकत. आणि म्हणून संत म्हणतात की मला निर्बीज करा. म्हणजे काय? तर पुन्हा जन्म घेण्यासाठी कारण नको. म्हणजे काय? कारण शरीरच नको. म्हणजे तिथे निमित्तच नको मला पुन्हा जन्म घेण्यासाठी. आणि येणं जाणं थांबवा आणि निर्बीज करा आणि मला मुक्त करा, असं संत कायम मागत होते. आणि सतत त्यांनी हेच मागितलं. तर हे निर्बीज म्हणजे हे कारण उरत नाही, उमलण्याचं, कोंब येण्याचं निमित्त राहत नाही, ते हे कारण शरीर आहे. आणि म्हणून ते सुद्धा मी नाही. कारण मी जन्म घेत नाही, मी मरतही नाही, मी कापला जात नाही, मी सदैव आहे, अनंत काळापासून आहे, पुरातन आहे. मी फक्त येतो जातो, पण मी इथे काही स्वतःहून करत नाही. मी पूर्णपणे सेपरेट आहे या सगळ्यापासून आणि मी परब्रह्म आहे. ह्या पद्धतीनं आपण 5व्या शरीराला पण क्रॉस मारलेला आहे आणि त्याचं अस्तित्व आपल्यापासून अलग आहे हे सिद्ध करून त्याला पूर्णपणे नाकारलं आहे. म्हणून आज आपण पूर्ण म्हणू शकतो, नच प्राण संज्ञो न वै पंचवायू, नवा सप्तधातू नवा पंचकोशः, न वाक्पाणिपादम न चोपस्थ पायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मीच परब्रह्म आहे, मी प्रत्यक्ष ब्लिस आहे, आनंद आहे, प्युअर कॉन्शियसनेस आहे, याहून निराळा आहे. आणि आपण दुसऱ्या ह्याच्यात तो कॉन्सेप्ट हे करून आपला अहंकार कापून टाकण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आणि म्हणून याला निर्वाण षटकम म्हटलं आहे की ह्याचा जो अत्यंत सुंदर मनापासून अभ्यास करेल तो निर्वाण स्थितीला जाईल. त्याला पुन्हा मी ध्यान लावतो, मी अमुकच करतो, मी हेच करतो, मला अमुक परिस्थिती पाहिजे, मला 4 माणसं पाहिजेत, नको आहेत, पाहिजेत, जे काय आपल्या डिमांड्स आहेत त्या काहीही उरत नाहीत. कारण आपण या साऱ्या सिस्टमपासून सेपरेशन सिद्ध करतो. आणि मग कुठे असलो काय आणि नसलो काय, लोकांमध्ये असलो काय, लोकांमध्ये नसलो काय, काहीही फरक पडत नाही. आणि निर्वाण स्थिती, तत्क्षणी मुक्ती आपली साध्य होते, जी जनकाला
त्या अष्टावक्र ऋषींनी प्रॉमिस करून सांगितलं की एका क्षणात तुला मुक्तीचा अनुभव मी देऊ शकतो आणि मुक्ती तुला मिळू शकते. ती ही मुक्ती इथे साध्य होते आदि शंकराचार्यांनी निर्माण केलेल्या निर्वाण षटकातून. आपण आता इथे थांबूया. 5 वाजता आहेत. आपली इच्छा असेल तर आपण मेडिटेशन करू. जर वेळेचं बंधन असेल